आपण आलेलो आहोत राजनापूर्णा या गावामध्ये। अमरावती जिल्ह्यातलं एक खेळ आहे राजनापूर्णा, जे प्रसिद्ध आहे। इथं एक मंदिर आहे, त्यासाठी प्रसिद्ध आहे। आज इथं राष्ट्रीय स्वयंसेवा संघ याचा कार्यक्रम आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, आता खूप मोठ्या प्रमाणात इथं तयारी चालू आहे। येत्या 10 मिनिटात आता हा पूर्ण कार्यक्रम चालू होणार आहे। आपल्या हिंदू समाजातील श्री विजयादशमीच्या पवित्र सणाला शौर्य आणि शक्तीची जागृती होते। याच पवित्र सणाची आपल्या राष्ट्रीय स्वयं संघाचे कार्य सुरू झाले आहे। या वर्षी 100 वर्ष याला पूर्ण झालेले असून आता राजनापूर्णा या ठिकाणावरून याची पूर्ण पददिंडी निघणार आहे। तर आपल्यासोबत हे व्यवस्था प्रमुख आहेत, जे गणोरकरजी आहेत। गणोरकरजी, माझा प्रश्न आहे की राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचं कार्य आणि सुरुवात कशी झाली? 1925 ला विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूरला मोहितेच्या संघाच्या मोहिते वाड्यामध्ये डॉक्टर केशव बैरामपंत हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली। डॉक्टरांचं वय त्यावेळेला 32 वर्षाचं होतं। हिंदू राष्ट्राचं पुनरुत्थान करण्यासाठी आणि हिंदू समाजाचं संघटन करण्यासाठी डॉक्टरांनी 8वी 9वीतल्या विद्यार्थ्यांना सोबत घेतलं आणि संघाचं काम सुरू केलं। आज असं वाटतं मला की आपल्या जिल्ह्यात एका खेड्यामध्ये अनिकेतजी वाट यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे। तर पहिल्यांदा खेड्यामध्ये हा कार्यक्रम आहे, तर बाकीच्या खेड्यांमध्ये व्हायला पाहिजे, तर काय मेसेज द्याल? यावर्षी हा संघाचा शताब्दी वर्ष आहे। 100 वर्ष या संघटनेला पूर्ण झाली आहे। तसा कार्यक्रम दरवर्षीच होतो आपला विजयादशमीचा, पण यावर्षी शताब्दी वर्षाची त्याला हे लागल्यामुळे सर्वदूर एक कार्यकर्त्यांमध्ये स्वयंसेवकांमध्ये उत्साह निर्माण आहे। आणि शताब्दी वर्षामध्ये संचलन, जे पथसंचलन आता आपण काढणार आहोत, ते पथसंचलन सर्वदूर, म्हणजे जे आपण मंडल केंद्र म्हणतोय राजना, असं राजना असेल, तिकडे बेलोरा असेल, काल शिरोजच्या कसब्याला झालं, करसगावला झालं, जवळा शहापूरला झालं, असं सर्व ठिकाणी मंडल केंद्रावर असे संचलन निघत आहे। सोबतच जे इथलं कार्य सांभाळून राहिले अनिकेतजी वाट आहे आपल्या सोबत। अनिकेतजी, आजच्या पूर्ण कार्यक्रमाचा आढावा तुम्ही कसा पूर्ण केला आणि आता रॅली कशी निघणार आहे? म्हणजे जाग्यावर आहे, पूर्ण गावात निघणार आहे? नाही, पूर्ण गावात निघणार आहे आणि सर्व स्वयंसेवक मिळून आम्ही संपूर्ण काम कार्य केले। संपूर्ण 40-50 कार्यकर्ते, 50 जवळपास। आज उपस्थिती कोणाकोणाची आहे? महेशजी गणोरकर, राजेशजी ढवळे आणि मंगेश दाटे, अनुपजी रघुवंशी आणि जे काही सर्व कार्यकर्ते आहे मंडळातले, चांदूर बाजार मधले, परतोळा मधले सर्व आलेले आहेत। सर्वांची उपस्थिती आहे। जवळपास प्रतिक्रिया आपण घेतलेल्या। आता तुम्ही मागे पाहू शकता की आता पूर्ण तयारी झालेली आहे। येत्या 10 मिनिटांमध्ये आता हा पूर्ण कार्यक्रम चालू होणार आहे आणि राजनापूर्णा या गावातून पूर्ण गावाला घेरा मारत हा पुरा कार्यक्रम मी आपल्या मराठी 24 तास वर दाखवणार आहे। प्रणाम। 1 2 3 संघ पक्ष प्रार्थना। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, त्वया हिन्दुभूमे पुण्यभूमे त्वदर्थे, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेशकायो नमस्ते, आयो नमस्ते नमः। भो शक्तिमन हिन्दुराष्ट्राङ्गभूता, इमे सादरं त्वार्नमामो वयम्, इमे सादरं त्वां नमामो वयम्। त्वदीया
नित्याय कार्याय वर्धाकटी कटीयम् सुवामाशिषं देहि तत्पूर्तये वामाशि सन्देहितात्पूर्तये सुशीलं जगत्वेहिनं ब्रह्मवे सुशीलं जगद्वेमनं ब्रह्म यः सुखं कार्यये वयं स्वीकृतज्ञः सुखं कारये समुत्कर्षनिष्वेदं साधनं नाम वीरव्रतम् परं साधनं नाम वीरोव्रतम् तदन्तस्फुरत्पक्षयादेहनिष्ठा तदन्तः स्फुरत्पक्षया ध्येयनिष्ठा रुदन्तस्प्र आम्हाला असं वाटतंय की आमच्या ठिकाणी आमच्या गावामध्ये राजनापूर्णा या ठिकाणी बरेचसे दिवसापासून RSS ची स्थापना झालेली आहे, परंतु पथसंचलनाचा जो कार्यक्रम आहे आणि जे हे रॅलीचा जो कार्यक्रम आहे हा यावर्षी पहिल्यांदाच घेण्यात आलेला आहे। यासाठी जे गावातले जे कार्यकारी मंडळी आहे तसेच गावातले जेवढे काही तरुण वर्ग आहे यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप असा छान प्रतिसाद देऊन रॅलीमध्ये त्या पथसंचलनामध्ये सहभागी झालेले आहे। याबद्दल आम्हाला खूप असं म्हणजे गावकऱ्यांना आनंदाचं वातावरण रॅली आहे। आल्यानंतर आपण पाहिलं की हरेक गावाच्या घराच्या समोर रांगोळीनं छान याचा उपक्रम म्हणजे स्वागत केलेलं आहे। आता गावातून पूर्ण फेरी वापस आपल्या ठिकाणी राहत आहे। तुम्ही पाहू शकता जवळपास शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते RSS चे कार्यकर्ते आधीच राजापूर्णा या गावामध्ये याची शाखा होती आणि तुम्ही आता पाहू शकता शेकडोच्या संख्येने RSS चे कार्यकर्ते आपल्याला इथं दिसून येत आहेत।